भाजी शिजायला घातली इथं. तर आंबट चुका बाई काल घेतला यांनी. तर डाळ पण टाकली धुवून ना स्वच्छ निवडली होती, धुतली होती आणि आता चिरून टाकली शिजायला. आणि आज आहे शाळा, तर शाळेचा पहिला दिवस आज. तर डब्याचं सगळं झालं इथं, गवारी वगैरे चपाती आणि गवारीची भाजी डब्याला केली. आणि ही आता घरात आम्हाला करायला लागलोय पातळ भाजी, गरगटा म्हणजे. तर आमच्या पोटात दुखायला लागले त्यामुळे असा गुळ आणि ओवा द्यायला लागले. ती खात नाही नुसता ओवा, असं गुळात घालून द्यायला लागले. थोडस गोड लागतं. काय लाडू आहे गुळाचा का? मग थांबतंय पोटात दुखायचं. खापट का सगळं खात जाऊन जाऊन पटापट. सुट्ट्या 2 महिने सुट्ट्यानंतर शाळेत जायला कसं वाटतंय? छान वाटतंय का? तर आज शाळा चालू झाल्यात आणि अनुच्या पण चालू झाले. तर अनु काय शाळेला आता जायला तयार होईना झाल्या. अनु लागले रडायला, नाही जात म्हणते आता अजून पहिल्यासारखं. तर आता अजून 2-4 दिवस अनु दमवणार, परत जाईल मग. पुस्तक आज देतात का? पहिल्या दिवशी नाही तर उद्या देतील आहे ना. तर शिजवून घेतलंय आणि यामध्ये आता बेसन पीठ थोडं टाकायचं आहे. आणि आता चांगलं मिक्स करून तर ना परत मी शेंगदाणे पण ह्यात टाकले होते बरं का. शेंगदाणे घातले आणि मूग डाळच टाकली. आता म्हणलं हरभरा डाळ टाकतात, पण मी टाकली मूग डाळ. आणि लसूण असा घेतलाय. आणून बघा कसं चेचून दिलाय मला लसूण. आता भाजी फोडणी टाकते मी. जिरे आणि लसूण तिखट एवढीच फोडणी देणार आहे. तिखट आणि आता भाजी ओतायची. थांबा काय झालं? मग गेला सगळं कसं असं सांडलं. किचन स्वच्छ केलेलं मी. आता सांडलं की नको वाटत. आणि आता यामध्ये ना थोडं गूळ टाकायचा आहे. गूळ आंबटपणा कमी होतोय म्हणून गूळ टाकला बरं का, लक्षात नाही व्हिडिओचा. आणि आता चवीनुसार मीठ. वरून ना फोडणी टाकायचे. तर इथं तेल ठेवले, जिरं आणि थोडीशी ना धने पावडर टाकणार आहे. तर नुसते जिऱ्याची फोडणी टाकली. तर तिखट वगैरे काय नाही टाकलेलं. थोडीशी चव जिऱ्याची उतरली ह्याच्यात. तशी तर असं ना त्यात भाजी टाकूनच टाकायचं. म्हणजे काय होते, जे पातळ लागले असते ते पण जाते. असे 4 बटाटे घेतलेत. तर ते आपण आता कुकरला लावायचे. काही बटाट्याची भाजी करायची आणि भात. इथं आपली भाजी अशी शिजते. तिथून लिहिले कसले छान फुल लागलेत. तर ते चुकले, हे लागलेत. तर किती क्यूट रात्र उमललेत. सकाळपर्यंत असेच राहतात फुलं. 1-2 दिवस तर असेच राहतात. त्याची भाजी झाली, चपात्या केल्या, भात पण केला. आणि आपल्याचे बटाटे ना भाताबरोबर लावले होते उकडायला. तर म्हणलं बटाटे थोडी सुकी भाजी करूया. आंबट सुक्याची भाजी आता पोरी खात्यात का नाही म्हणलं. तर भरपूर कांदा घातला बटाट्याची भाजीला. असं मिरची
कोथिंबीर कांदा सुक्या भाजीला ना खूप छान लागते. पण आता तिने कोथिंबीर तेवढी नाहीये, बाकी सगळं आहे. तांदूळ बटाटा लागले खायला, तर शिजवलेला बटाटा खाते. लहान असताना पण तिला ना छोटासा बटाटा एक रोज शिजवून मीठ टाकून त्याच्यावर देत होते. म्हणजे सगळ्या खायली तर खायची, नाही तर नाही. तर मला वाटलं आंबट चुक्याची भाजी संपायची नाही, म्हणलं आता कधीच मी करत नाही बरं का, पहिल्यांदाच केली. तर आंबट असते, पित्त होते म्हणून मी कधी आणतच नव्हतं, पहिल्यांदाच आणली होती काल. आणि त्यांनी म्हणले नको मला बटाटा, तुझं तू खा म्हणून. भात चपाती आणि भाजी यांनी आपलं पोट भरून झाले मोकळे. म्हणजे हे कसं झालं, वाफ निघायची होती म्हणून थांबलो होतो. वाफ पडून परत भात दिला, त्यांना आवडली. तर शेजारच्या ताईंची वाटी राहिली होती द्यायची, ते आपण आवडते भाजी त्यांना आवडते म्हणल्या म्हणून मग त्यांना म्हटलं बघा आता कसली झाली म्हणून भाजी दिली. आणि पोरीने पण भात आणि भाजी खाल्ली. आणि बघा आता एवढीच राहिली. तर सगळ्यालाच आवडली. मला वाटलं बाई आता आवडते का कोण नाही खात, म्हणून मी बटाटे शिजवत अजून बसले भाताबरोबर लावायची. तर कांदा भाजायचा अजून, हळद टाकली. किती मोठ्या फोडे केले फोडे करून दे म्हणलं, तवर कांदा ते चिरते मी. चवीनुसार मीठ, चवीनुसार लागतंय तेवढं म्हणजे मीठ. आणि किंचित गोड साखर. तर बटाट्याच्या भाजीला गोड साखरेशिवाय छान लागत नाही. आणि याला असं लांब लांब कांदा तर इतका छान लागतो ना, पण पोरी खात नाहीत लांब कांदा, म्हणून मी करत नाही. मला असं लांब कांदा बटाट्याच्या भाजीत आवडतो. अक्षर नवीन बॉटल काढली, आजच न्यायची होती. आज म्हणलं राहू दे बाई, पहिला दिवस. आणखी म्हणलं हरवल करेल, जरा सेटल झाली की नाही म्हणलं परत उद्या बिद्या. तर बॉटल बघा छान आहे, कलर पण मस्त आहे, छान आहे. बॉटल धरायला पण असं त्याला आहे, आणि आतून अशी मस्त बॉटल आहे. आणि मेन म्हणजे काय झालं, मोठी आहे तिची, पहिली ती जरा लहान होती. तर म्हणलं तर आणू लागले मागायला असं झाकण मला, असं म्हणलं तरी पण नको, असंच धरायचं आणि मागायला लागली. छान वाटत का तुला? तू कधी जाणार? अनुचा अजून शुभारंभच झाला नाही शाळेचा, अक्षुचाच तेवढा झालाय. तर नाही शाळा चालू झाल्यात, पण काय आमच्यात आता ती 3 तिघाट झाले. नाही काढायचं ते, हे कशाला काढायची दोरी? प्रत्येकाचं टायमिंग कसं कसं सगळ्याचं वेगळं वेगळं आहे आमचं, त्यामुळे इतकं ही झालंय ना. झाल्यात शाळा तर चालू, सकाळी डबा तेवढा लवकर आवडले की मोकळं होतंय. पण शाळेचं आता अनुला अजून नाहीच घालवलेली. आता बघू आता अनुला, तर आता जरा सुट्टे होते त्यामुळं नाहीच म्हणाले जायला. भाजी बघ